स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आरपी मराठी स्टोरीज या चॅनलमध्ये। चला सुरुवात करूया नाद लागला रे तुझा या कथेच्या आपल्या पुढच्या भागाला। अमितने सांगितल्याप्रमाणे अगदी अर्ध्या तासात मॉलमध्ये येऊन श्रद्धाला फोन केला। कधी संपणार त्याने विचारताच श्रद्धा म्हणाली, झालंय सगळं, आता फक्त बिल भरण्यासाठी लाईनमध्ये उभी आहे, लवकर ये। एवढंच म्हणत अमितने फोन ठेवला। मोठ्या रांगेत उभी राहिलेली श्रद्धा अखेर काउंटरवर पोहोचली। तिने पर्समधून क्रेडिट कार्ड काढायला हात घातला, पण कार्ड तिथे नव्हतं। घाबरून तिने दुसरं कार्ड शोधलं, तेही गायब। सेल्समन वेळ होत असल्याची आठवण करून देताच तिने मागच्या ग्राहकाला आधी बिल भरू दिलं आणि स्वतः पर्स पुन्हा पुन्हा तपासू लागली, पण दोन्ही कार्डाचा काहीच पत्ता नव्हता। कार्ड कायम जवळ असायचं म्हणून श्रद्धा रोख पैसे फारसे ठेवत नसे। आयफोन घ्यायला आलेली ती हा मोठा आंतरराष्ट्रीय मॉल असल्यामुळे फोनसोबत स्वतःसाठी कपडे, सौंदर्य प्रसाधने आणि इतरही बरंच काही घेऊन बसली होती। तिच्याजवळ आलेला सेल्समन विचारू लागला, मॅडम, हे सगळं बिल करायचं का परत ठेवायचं? श्रद्धा म्हणाली, 5 मिनिट थांबा, मी माझ्या नवऱ्याला घेऊन येते। ती सरळ अमितकडे गेली। अमित क्रेडिट कार्ड पर्समध्येच ठेवलं होतं, पण आता सापडत नाहीये। तुझं कार्ड दे ना, घरी गेल्यावर मी तुला पैसे परत देते। अमितने कोणताही विरोध न करता स्वतःचं कार्ड तिच्या हातात दिलं। श्रद्धा हसत म्हणाली, वा, बायकोने मागितलं आणि लगेच दिलंस, किती गोड आहेस तू, असं म्हणत हवेतच एक फ्लाइंग किस देऊन ती आनंदाने बिल भरण्यासाठी निघून गेली। ती निघताच अमित हलकसं हसला, डोळे मिटून कारच्या सीटला टेकला आणि त्याच्या मनात अर्ध्या तासापूर्वीचं दृश्य तरळून गेलं। घरी श्रद्धाने अहंकाराने मला तुझे पैसे नकोत असं म्हटल्या क्षणीच तिला धडा शिकवायचं त्याने ठरवलं होतं। तिचं लक्ष दुसरीकडे असताना त्याने तिच्या पर्समधली दोन्ही कार्ड काढून घेतली होती। अर्ध्या तासात येतो असं कारण सांगून तो थेट शिवराम यांच्या घरी गेला होता। घरात शिरताच कोणाशी न बोलता तो सोफ्यावर जाऊन बसला। जावई आलेला पाहून शारदाने घरातल्या सगळ्यांना हाक मारली। अधिकाराच्या थाटात बसलेल्या अमितकडे पाहताच शिवराम संतापून म्हणाले, बस झाला आता, फार नाटक करू नका। माझी मुलगी नाही असं म्हणता आणि तिच्याच हातात ही कार्ड देता, हा दुटप्पीपणा कशासाठी? सगळ्या कुटुंबासकट चित्रपटात काम करा, चांगली कमाई होईल। तेवढ्यात अर्जुन संतापून पुढे झाला, अरे जरा जास्तच बोलतोयस तू। तो हात उगारताच आजीने त्याला अडवलं। अर्जुन, काही असलं तरी तो आपल्या घरचा जावई आहे, त्याच्यावर हात उचलणं चुकीचं आहे। त्याला स्वतःच्या बायकोवर स्वतःचे पैसे खर्च करायचे आहेत, त्यात चूक काय? मग त्या अमितकडे वळून म्हणाल्या, हे सगळं सामान ती इथून जाताना स्वतःसोबत घेऊन गेली होती, आम्ही तिला काही दिलेलं नाही। हे सगळं इथे ठेव आणि तुझ्या बायकोसाठी तुला जे काही करायचं असेल ते तुझ्या पैशांनी कर। त्यांचं बोलणं ऐकताच अमित मोठ्याने हसला। या घरात जर थोडीफार अक्कल कोणाकडे असेल तर ती फक्त तुमच्याकडेच आहे, पण एक छोटी दुरुस्ती, ती माझी बायको नाही, ती स्वतः माझ्या मागे धावत आली होती, तिच्यासाठी मी एक पैसाही खर्च करणार नाही। हवं तर दिवसातून 3 वेळचं जेवण घालून तिला शिक्षा म्हणून ठेवेन। एवढं बोलून तो तिथून निघून गेला। तेवढ्यात महेश घरात आला। दुसरीकडे श्रद्धाने अमितचं क्रेडिट कार्ड देताच काही क्षणांतच सेल्समन म्हणाला, मॅडम, कार्ड डिक्लाइन होतंय। श्रद्धाने लगेच अमितला फोन लावला। ती आत गेल्यावर नक्की फोन करेल हे आधीच ओळखून अमितने जीवाला स्वतःसोबत कॉलवर राहण्यास सांगितलं होतं। त्यामुळे श्रद्धा फोन करताच तिच्या कॉलला सतत कॉल वेटिंग दिसू लागलं। अनेकदा प्रयत्न करूनही फोन न लागल्याने अर्धा तास निघून गेला। पुन्हा सेल्समनशी बोलून ती अमितला शोधायला बाहेर आली, पण कार तिथे नव्हती। विचारात पडलेली श्रद्धा पुन्हा फोन करत बिलिंग काउंटरकडे आली। 20 पेक्षा जास्त वेळा फोन करूनही अमितने फोन उचलला नाही। मनात त्याला भरपूर बोल लावत तिने आजूबाजूला पाहिलं तर ग्राहकांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सगळेच तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होते। बिलिंग काउंटरवरचा कर्मचारी म्हणाला, मॅडम, पेमेंट करणार आहात की नाही? खूप वेळ झाला, तुमचं सामान अजूनही काउंटरवरच आहे। आमचे सेल्स मॅनेजरही 2दा येऊन विचारून गेले। श्रद्धाला उत्तरच देता येईना। शेवटचा एकदा तिने अमितला फोन केला। यावेळी मात्र अमितने कॉल उचलला। अमित, 1 मिनिट बोलायला काय होतं? तू दिलेल्या कार्डने इथे पेमेंट होत नाहीये, जरा वर येशील का? तिच्या आवाजात पहिल्यांदाच अपमानाची छटा जाणवल्यामुळे अमित म्हणाला, थांब येतो। एवढं बोलून त्याने फोन ठेवला आणि निवांत मोबाईलवर गेम खेळू लागला। श्रद्धाने कर्मचाऱ्यांकडे 10 मिनिटांची विनंती केली, पण ती वेळही संपली, अमित आला नाही।
अशीच वाट पाहता पाहता आणखी 1 तास उलटून गेला. शेवटी कर्मचारी म्हणाले, "सॉरी मॅडम, आम्ही इतका वेळ थांबू शकत नाही. आम्ही तुमचं सामान परत ठेवतो." असं म्हणत त्यांनी तिची ट्रॉली परत घेऊन गेले. श्रद्धाला हा अपमान सहन झाला नाही. तिने पुन्हा अमितला फोन केला. तो शांतपणे म्हणाला, "कशाला डिस्टर्ब करतेस?" ती रागाने म्हणाली, "वर येतो म्हणालास, अजून आलाच नाहीस." अमित हसत म्हणाला, "गेम खेळता खेळता विसरलो. हवं तर आता येऊ का?" त्याच्या बोलण्यातला उपहास ऐकताच श्रद्धाला समजलं की हे सगळं त्याने मुद्दाम केलं आहे. डोळ्यात अश्रू घेऊन तिने फोन कट केला. कर्मचाऱ्यांची माफी मागून ती बाहेर पडली. तेवढ्यात महेश समोर आला. "त्या दिवशी तू माझा अपमान केला होतास. आज त्याच माणसाने सगळ्यांसमोर तुझाच अपमान केला. हवं असेल तर मी पैसे देतो." तो टोमणा मारत म्हणाला. श्रद्धा काहीही न बोलता तिथून निघून गेली. कारमध्ये बसताच अमित म्हणाला, "खूप सामान घेतलं होतंस ना? सांगितलं असतंस तर मदत केली असती." श्रद्धा शांत राहिली. अमित पुढे म्हणाला, "ही शेवटची चेतावणी आहे. पुन्हा माझ्या वाटेत आलीस तर यापेक्षाही मोठा अपमान सहन करावा लागेल. माझ्या आयुष्यातून निघून जा." घरी आल्यावर अमित वर जात असताना श्रद्धाने हाक मारली. त्याने दुर्लक्ष केल्यावरती मोठ्याने म्हणाली, "सासूबाई," अशी ओरडली. सगळे हॉलमध्ये जमले. श्रद्धा सरळ अमितजवळ गेली. त्याच्या खिशातून मोबाईल काढला आणि क्षणाचाही विचार न करता जमिनीवर आपटून फोडला. संतापलेल्या अमितने तिचा गळा पकडत विचारलं, "माझा फोन का फोडलास?" श्रद्धाने अमितचा हात झटकत म्हणाली, "उद्या तुला नवीन फोन घ्यायचाच आहे ना? तेव्हा मलाही एक फोन घेऊन दे. नाहीतर तोही असाच फोडेन." एवढं बोलून ती वर निघून गेली. शेखरजी गंभीरपणे म्हणाले, "मीनाक्षी, त्या मुलीला समजाव. हे घरासाठी चांगलं नाही." एवढं बोलून ते निघून गेले. मीनाक्षी दोघांनी वेगळं राहिलेलंच बरं असं म्हणत आत गेल्या. अमित खोलीत गेला तर बाथरूममधून पाण्याचा आवाज येत होता. त्याने दार ठोठावत ओरडलं, "बाहेर ये." पण उत्तर न मिळाल्याने रागाच्या भरात दाराला लाथ मारली. दार उघडताच त्याला शावरखाली शांतपणे उभी असलेली श्रद्धा दिसली. तिचा हात पकडत तो संतापाने म्हणाला, "माझ्या कुटुंबाला माझ्यापासून दूर करण्याचा हा सगळा प्लॅन आहे का? आई आधीच माझ्याशी बोलत नाही. आता सगळे मला वेगळं राहायला सांगत आहेत. या घरातून तूच निघून जा." असं म्हणत त्याने तिला ढकललं. ती खाली पडताच मीनाक्षी धावत आल्या. "अमित," त्यांनी रागाने आवाज दिला. त्यांनी श्रद्धाला उठवायचा प्रयत्न केला पण श्रद्धा स्वतःच उठली. मीनाक्षी शांतपणे म्हणाल्या, "आता हा वाद इथेच थांबवा. श्रद्धा, आधी कपडे बदलून जेवायला ये." मोठी माणसं गेल्यावर दोघेही शांत उभे राहिले. श्रद्धा अजूनही ओल्या कपड्यात थरथरत उभी होती. अमितने दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला पण तिची अवस्था पाहून शेवटी म्हणाला, "कपडे बदल." ती हललीही नाही. अनेकदा सांगूनही काही फरक पडला नाही. शेवटी तो तिच्याजवळ जाऊन टॉवेलने तिचे केस पुसू लागला. श्रद्धाने त्याचा हात झटकला. तरीही तो हट्टाने पुन्हा केस पुसू लागला. रागाने श्रद्धा म्हणाली, "माझ्यावरच राग आहे ना? मग मला माझ्या मनासारखं राहू दे. तुझ्यासाठी सगळं सोडून आले आणि तू मला कुत्र्यासारखी वागणूक देतोस. या रागात मी काहीतरी करून बसेन म्हणूनच तुझ्यापासून दूर उभी आहे." तिचे शब्द ऐकून अमितचा राग क्षणात ओसरला. स्वतःची चूक त्याला जाणवली. काही क्षण शांत राहिल्यानंतर तो तिच्या मागे जाऊन हळू आवाजात म्हणाला, "सॉरी." श्रद्धा वळूनही न पाहता चंद्राकडे एकटक पाहत उभी होती. थंड वाऱ्याने तिचे केस उडत होते पण त्याहून जास्त तिचं शरीर थंडीने थरथरत होतं. अमितने बेडवरील ब्लँकेट तिच्या अंगावर टाकलं पण तिने ते लगेच झटकून दिलं. आपली चूक खूपच वाढली आहे हे लक्षात येताच तो शांतपणे म्हणाला, "बस, माझी चूक झाली. मला माफ कर. अशा ओल्या कपड्यात राहिलीस तर तुला ताप येईल. आधी कपडे बदल, मग हवा तितका राग काढ." श्रद्धा मात्र काहीच बोलली नाही. 5 मिनिटं तशीच गेली. अमित हळूच म्हणाला, "श्रद्धा." ती निघून जाणार इतक्यात त्याने तिचा हात धरला. "एकदा माझ्याकडे बघ." ती हट्टाने चेहरा वळवू लागली. अमितने तिला अलगद जवळ ओढलं. हनवटीला हात लावून स्वतःकडे पाहायला भाग पाडलं. पण श्रद्धाने डोळे घट्ट मिटून घेतले. तिचं थरथरणारं शरीर त्याला स्पष्ट जाणवत होतं. तो हळू आवाजात म्हणाला, "तू हवी ती शिक्षा दे, पण आधी कपडे बदल." तरीही ती शांतच राहिली. तिच्या मिटलेल्या पापण्या मात्र सतत हलत होत्या. ती स्वतःला सावरायचा प्रयत्न करत आहे हे अमितच्या लक्षात आलं. हलकंसं असं त्याने तिच्या कपडावर प्रेमाने चुंबन घेतलं. त्या स्पर्शाने तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. अमितने ते अश्रू अलगद ओठांनी टिपले.
श्रद्धा डोळे उघड. तो कुजबुजला. तिने नकारार्थी मान हलवली. मग अमितने तिच्या दुसऱ्या गालावर ओघळणारे अश्रूही अलगद पुसले आणि तिच्या डोळ्यांवर प्रेमाने चुंबन घेतलं. अखेर श्रद्धाने हळूहळू डोळे उघडले. तिच्या डोळ्यात प्रेमापेक्षा वेदना जास्त होत्या. अमितला स्वतःच्या चुकीची तीव्र जाणीव झाली. श्रद्धाचे हात नकळत त्याच्या शर्टाला घट्ट धरून होते. त्याने तिचा हात अलगद सोडवला तेव्हा दोघांची नजर एकमेकांना भिडली. खरंच सॉरी श्रद्धा. माझ्यावर राग काढ, पण स्वतःला अशी शिक्षा देऊ नकोस, तो म्हणाला. तो तिच्या गालावर चुंबन द्यायला झुकताच श्रद्धाने त्याला थांबवलं. नको अमित, दूर हो. अमितचा आवाज कापला. सॉरी, श्रद्धा ठामपणे म्हणाली. तुझ्यासाठी मी सगळं सोडायला तयार आहे, पण माझा स्वाभिमान नाही. पुन्हा असं झालं तर तुला माझं प्रेम कधीच मिळणार नाही. अमितने मान डोलावली. ठीक आहे, पण आधी कपडे बदल. ती निघू लागली, पण त्याने पुन्हा तिला हलकेच जवळ घेतलं. हवं तर मीही तुझ्यासोबत ओल्या कपड्यात उभा राहीन, पण तू आधी कपडे बदल. श्रद्धाची नजर त्याच्यावरून हटत नव्हती. काही क्षण दोघांचे डोळे बोलत राहिले. पुढच्या क्षणी श्रद्धाने त्याचा शर्ट घट्ट पकडला आणि अमितने तिला मिठीत घेतलं. त्याच्या मिठीत तिचं थरथरणारं शरीर हळूहळू शांत झालं. ती त्याच्याकडे पाहत हळू आवाजात म्हणाली. अमित, पुन्हा असं कधी करू नकोस. खूप अपमान वाटला. आपल्यात काही झालं तरी ते आपल्यातच राहू दे. कोणासमोरही मला कमीपणा आणू नकोस, प्लीज. अमितने तिला अजून घट्ट मिठी मारली. तिच्या डोक्यावर अलगद चुंबन घेत कुजबुजला. सॉरी श्रद्धा. पण त्याला अजून कल्पनाही नव्हती की श्रद्धाच्या मनात पुढे काय वादळ उसळणार होतं. श्रद्धाच्या अंगावर थंड वाऱ्याची झुळूक लागताच ती हलकीशी थरथर कापू लागली. तिच्याकडे काळजीने पाहत अमित म्हणाला. श्रद्धा, आधी कपडे बदल. पण त्याच्यापासून दूर जाण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती. ती तशीच त्याला बिलकुल उभी राहिली. अमित बाजूला सरकू लागला तर ती हसत म्हणाली. अहो, कुठे चाललात? आणि पुन्हा त्याच्या मिठीत शिरली. क्षणात अमितचा जुना खोडकर स्वभाव जागा झाला. हे निमित्त करून तुझे उद्योग सुरू करू नकोस. जरा बाजूला हो. श्रद्धाने त्याच्याकडे रागाने पाहिलं. त्याचा चेहरा आपल्या मानेजवळ ओढत ती म्हणाली. मी तर शांत बसले होते. तुम्हीच मला मिठी मारली, किस केलत, आणि आता स्वतःला चांगलं दाखवताय. त्या दिवशी ऑफिसमध्ये मी एक किस केला म्हणून किती बोललात. मग आज तुम्ही जे केलं त्याचा अर्थ काय? अमित हसत पलंगावर जाऊन बसला. जा, तुझं काम बघ. श्रद्धा रागाने पाय आपटत त्याच्याजवळ आली आणि सरळ त्याच्या मांडीवर बसली. मी तर काहीच करत नव्हते. तुम्हीच माझ्याजवळ आलात. आधीच हे निर्लज्ज मन तुमच्याच मागे फिरतं. आता ते शांत कसं राहील? नीट मला साथ द्या. असं म्हणत तिने त्याच्या गळ्यात हात टाकले आणि त्याच्या ओठांवर चुंबन घेण्यासाठी पुढे सरसावली. पण अमितने हात ठेवून तिचे ओठ अडवले. क्षणाचाही विलंब न करता श्रद्धाने त्याच्या हाताला चावा घेतला. आह, अगं पिशाच आहेस का? चावलंस कशाला? तो हात चोळत म्हणाला. ती ओठ फुगवत म्हणाली. माझा किस वाया घालवलात म्हणून. ती पुन्हा पुढे सरसावत अमित तिला दूर करण्याचा प्रयत्न करू लागला. पण कांगारूच्या पिल्लासारखी ती त्याच्या गळ्याला घट्ट बिलकून बसली होती. उभा राहिलो तर ती खाली उतरेल असा विचार करून अमित उठून उभा राहिला. पण उलट श्रद्धा त्याच्या कमरेला लहान मुलीसारखी बिलगली. नकळत त्याच्या दोन्ही गालांवर हलके चावे घेत ती पुन्हा त्याच्या ओठांजवळ पोहोचली. मात्र यावेळी तिच्या मनात क्षणभर संकोच निर्माण झाला. त्यामुळे ओठांऐवजी तिने त्याच्या हनवटीवर अलगद चुंबन दिलं. त्याच्या कमरेभोवतीचे हात अजून घट्ट झाले. श्रद्धाच्या प्रेमाने भरलेल्या नजरा अमितच्या डोळ्यांवर आदळल्या आणि तोही त्या नजरेत हरवून गेला. शब्दांची गरजच उरली नव्हती. दोघांचे ओठ एकमेकांना भेटण्यासाठी आतुर झाले होते. बाल्कनीतून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे ओल्या कपड्यात उभी असलेली श्रद्धा पुन्हा थरथरली. अमितने तिला आपल्या उबदार मिठीत अधिक जवळ घेतले. ती आणखी त्याच्यात विरघळून गेली. तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्यापेक्षा थोडा वर होता. अमितने अलगद तिचा चेहरा खाली झुकवला आणि स्वतःही तिच्याकडे झुकला. पुढच्या क्षणात श्रद्धाने विलंब न करता आपल्या कोऱ्या ओठांवर त्याच्या प्रेमाचा रंग उमटू दिला. सुरुवात तिच्याकडून झाली असली तरी पुढची प्रत्येक धडपड अमितच्या प्रेमाने भरून होती. हळूवार सुरू झालेलं ते चुंबन हळूहळू अधिक गहिरं होत गेलं. पहिल्या चुंबनासारखी घाई नव्हती. यावेळी प्रत्येक क्षण गोड, शांत आणि मनाला विरघळणारा होता. श्रद्धाने त्याच्या खांद्यावर हात टेकवत त्याला अधिक जवळ ओढलं. अमितच्या हातांनी तिच्या कमरेला घट्ट मिठी मारली. दोघांच्या श्वासांचा वेग वाढत गेला. तिने थोडंसं दूर होण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मिठीची ऊब तिला पुन्हा त्याच्याकडे खेचून घेऊन आली. डोळे उघडताच तिला जाणवलं अमित सुरुवातीपासून तिच्याकडेच पाहत होता.
नजरा भिडल्या आणि त्यांच्या प्रेमाचा तो क्षण पुन्हा नव्याने फुलला. अमितचा हात तिच्या ओल्या कपड्यांवरून अलगद सरकला. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि ती नकळत अजून त्याच्याजवळ सरकली. तिची जवळीक त्याच्यासाठीही मोहक होती. तिच्या मानेभोवतीचे हात क्षणभर थांबले, जणू स्वतःलाच आवर घालत होते. पण प्रेमाच्या त्या ओढीपुढे दोघांचाही संयम हळूहळू विरघळत गेला. किती वेळ गेला हे दोघांनाही कळलं नाही. श्रद्धाने त्याच्या शर्टाची बटन उघडण्यासाठी हात पुढे केला. अमितने हलकेच तिला स्वतःपासून थोडं दूर केलं. श्रद्धाचा हात त्याच्या छातीवर स्थिरावला. तिच्या त्या स्पर्शाने त्याच्या ओठांवर नकळत हसू उमटलं. त्यांचे ओठ अजूनही एकमेकांपासून दूर जायला तयार नव्हते. इतक्यात अचानक दारावर टकटक झाली. क्षणात दोघेही दचकले. एकमेकांपासून दूर झाल्यावरही त्यांच्या नजरेतलं आकर्षण तसंच होतं. काय घडलं होतं याची जाणीव व्हायला दोघांनाही काही क्षण लागले. सर्वात आधी अमित भानावर आला. तिच्याकडे न पाहताच तो दुसऱ्या बाजूला वळला. अमित, श्रद्धाने अलगद हाक मारत त्याच्याजवळ पाऊल टाकलं. श्रद्धा त्याच्या पाठीमागे उभी होती. इतका वेळ एकमेकांच्या जवळ राहिल्यानंतर आता तिच्याशी कोरडं वागण्याचं अमितच्या मनाला होत नव्हतं. तिच्या जवळ जावं असं त्यालाही वाटत होतं. तो एक पाऊल पुढे टाकणार इतक्यात पुन्हा दारावर टकटक झाली. यावेळी श्रद्धालाही भान आलं आणि ती शांतपणे त्याच्यापासून दूर सरकली. का कोण जाणे, अमितच्या मनात एक वेगळीच पोकळी निर्माण झाली. पण तिला काही विचारावंसं किंवा पुन्हा जवळ जावंसंही त्याला वाटलं नाही. तो दाराकडे गेला आणि दार उघडताच बाहेर दिव्या उभी असल्याचं दिसलं. क्षणभर अमितला काय बोलावं तेच सुचेना. दिव्या हसत म्हणाली, आईने तुम्हा दोघांना जेवायला बोलावलं आहे. अमितने फक्त मान हलवली आणि आत वळला. दारातच उभ्या असलेल्या दिव्याकडे पाहत श्रद्धा अगदी सहजपणे म्हणाली, काय नणंदबाई, तिथेच का उभे आहात? आत या ना. दिव्या लगेच म्हणाली, नको वहिनी, त्या दिवशी मोबाईल उचलून फेकल्यासारखं मलाच उचलून फेकलत तर? मी बिचारी, पूर्ण 50 किलोची ताजमहाल आहे. ती गंमत म्हणून बोलली खरी, पण तिच्या त्या एका वाक्याने अमितला विसरून गेलेली गोष्ट आठवली आणि श्रद्धाच्या थंड पडलेल्या गालांवर पुन्हा लाजेची लालिमा उमटली. ते पाहताच श्रद्धा कपाळावर हात मारत म्हणाली, वा नणंदबाई, अगदी देवच तुमच्यात आला होता बहुतेक. सगळंच आठवण करून दिलत. दिव्याला काहीच समजेना. ती गोंधळून अमितकडे पाहू लागली. त्याचा चेहरा पाहताच तिला काहीतरी कळलं आणि तिने लगेच तोंड बंद केलं. हळूच मागे वळून पळण्याचा प्रयत्न करताच श्रद्धाने तिचे केस पकडले. कुठे पडतेस? इकडे ये, असं म्हणत तिने दिव्याला खोलीत ढकललं. श्रद्धाने तर हलकसंच ढकललं होतं, पण दिव्या मात्र जणू डोंगरासारखी पडल्यासारखी दादा म्हणत थेट अमितवर जाऊन पडली. अमित तिला सावरत हसत म्हणाला, अगं जाडूबाई, जरा सांभाळून. श्रद्धा लगेच खोडकरपणे म्हणाली, अच्छा, म्हणजे या 50 किलोच्या ताजमहालाचं नाव जाडूबाई आहे तर? दिव्याने अमितकडे रागाने पाहिलं. बायकोसमोर रुबाब दाखवतोस? ऐक, आज शेवटचा इशारा आहे. पुन्हा मला जाडूबाई म्हटलंस तर बघ. श्रद्धा लगेच तिच्या बाजूने उभी राहिली. हो ना, आता माझ्या नणंदबाईंना जाडूबाई म्हणायचं नाही. त्या कुठे जाड आहेत? अगदी गोंडस गोलमटोल आहेत. उगाच त्यांना जाडूबाई म्हणू नका. बस, आता नाही म्हणायचं, असं म्हणत ती मुद्दाम अनेकदा जाडूबाई जाडूबाई म्हणत राहिली. तिचं बोलणं ऐकून अमितलाच हसू आवरेना. दिव्या मात्र आणखीच चिडली. दोघं मिळून माझीच फिरकी घेताय का? अमित पुन्हा जुन्या अंदाजात म्हणाला, काय गं जाडूबाई, आज खूपच बोलतेस. अरे, मला जाडूबाई म्हणू नकोस, दिव्या रागाने ओरडली. श्रद्धा लगेच भांडणाच्या सुरात म्हणाली, अहो नणंदबाई, माझ्यासमोर माझ्या नवऱ्याला अरे म्हणायची हिंमत कशी झाली? दिव्या ही मागे हटणारी नव्हती. तो माझा दादा आहे. मी त्याला कितीही वेळा अरे म्हणेन. तुम्ही मला विचारणाऱ्या कोण? दोघींचं हे खोटं भांडण पाहून अमित हसू आवरत म्हणाला, अभिनय सम्राज्ञी आहेत तुम्ही दोघी. कोणाला शिकवण्याची गरजच नाही. हे ऐकताच दोघेही त्याच्यावरच तुटून पडल्या. दिव्या म्हणाली, वहिनी, हा फारच बोलतो. श्रद्धा लगेच म्हणाली, हो जाडूबाई, हा आमचा रागीट पक्षी खूपच उड्या मारतो. याचा पाय मोडून प्लास्टरच करूया. श्रद्धा अमितचीच खिल्ली उडवत आहे असं समजून दिव्या हसायला लागली. अमित दोघांकडे पाहत म्हणाला, पाहिलंस, ही तुझ्याशी हातमिळवणी करून मलाच विरोध करतेय. श्रद्धा लगेच दिव्याची समजूत काढत म्हणाली, अगं तसं नाही. माझ्या 50 किलोच्या ताजमहालासाठी उद्या खास गुलगुले करून देणार होते, पण तोंडातून काहीतरी वेगळंच निघालं. दिव्याने तिच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं तर अमित मोठ्याने छे म्हणत हसायला लागला. तिघांच्याही गप्पा रंगत गेल्या. एकमेकांची खेचाखेची, मस्करी आणि हशा यामध्ये वेळ कसा गेला ते कोणालाच कळलं नाही.
श्रद्धाचे ओले कपडेही कधी सुकून गेले हे तिच्याही लक्षात आलं नाही. दिव्या अजून खाली आली नाही हे पाहून मीनाक्षी स्वतः वर आल्या. खोलीच्या दारात उभ्या राहिल्या आणि समोरच्या पलंगावर बसून तिघंही मनमुराद हसत एकमेकांची मस्करी करत असल्याचं दृश्य पाहून त्यांच्या चेहऱ्यावरही नकळत हसू उमटलं. दिव्या, उद्या कॉलेजला जायचा काही विचार नाही का? दारात उभ्या असलेल्या मीनाक्षीने विचारताच तिघांनीही मागे वळून पाहिलं. दिव्याने लगेच बिचाऱ्या चेहऱ्याचं नाटक करत म्हटलं, आई, दादाच माझा ब्रेनवॉश करत होता. उद्या कॉलेजला जाऊ नकोस, मी तुला सिनेमाला घेऊन जातो असं सांगत होता. हे ऐकताच अमित तिच्याकडे काही न बोलता फक्त रागाने पाहू लागला. श्रद्धा लगेच दिव्यापेक्षाही चांगला अभिनय करत म्हणाली, अहो नणंदबाई, माझ्या नवऱ्याची तक्रार करता आहात? आधी तुम्हीच ना म्हणत होतात, आई बाबा मला कुठेच फिरायला घेऊन जात नाहीत, घरातच ठेवतात म्हणून. दिव्या लगेच मीनाक्षीकडे पाहत म्हणाली, आई, दादा वहिनी बाकी कशात एकमत नसतील, पण माझी फिरकी घ्यायची आली की दोघांची जोडी भारी जमते. ते ऐकताच अमित आणि श्रद्धा एकमेकांकडे पाहून हसले. मीनाक्षींनाही हे आनंदाचं वातावरण मनापासून आवडलं होतं, पण मुलाने पुन्हा कंपनीची जबाबदारी घ्यावी ही त्यांची इच्छा कायम होती. त्यामुळे त्यांनी दिव्याकडे पाहत म्हटलं, तुला खाली ये म्हणून 10 मिनिट झाली. दिव्या लगेच आज्ञाधारक मुलीसारखी खाली जायला निघाली. ती जात असताना श्रद्धा मोठ्याने चिडवत म्हणाली, अहो हा काय प्रकार आहे? सगळ्या सासूबाई सुनेपासून मुलाला दूर करायचा प्रयत्न करतात, पण तुमच्या आई तर वहिनीपासून नणंदेला दूर नेत आहेत. व्हेरी बॅड हॅबिट. मीनाक्षीने बनावटी रागाने तिच्याकडे पाहिलं. तुम्ही दोघं आत्ताच खाली येऊन जेवलात तर सकाळी नाश्ता मिळेल, नाहीतर उपाशी राहा. त्यांच्या त्या शब्दांवर अमितही दिव्यासारखाच लगेच उठून उभा राहिला. ते पाहून मीनाक्षी खाली निघून गेल्या. अमित दारापर्यंत पोहोचताच श्रद्धाने त्याच्या शर्टाची कॉलर पकडली. आधी कपडे बदलून जा, अजून ओले आहेत. त्याने स्वतःच्या कपड्यांकडे पाहिला आणि हसत म्हणाला, मला काही झालेलं नाही, तू आधी कपडे बदल, मी थांबतो. श्रद्धाने उघडं दार बंद केला आणि पुन्हा त्याच्या गळ्यात हात टाकत खट्याळपणे विचारलं, अहो, दोघांनी मिळून कपडे बदलूया का? अमितने तिच्याकडे फक्त एक कटाक्ष टाकला. त्याच्या त्या नजरेने तिचा चेहराच उतरला. क्षणभर शांत राहून ती हळू आवाजात म्हणाली, आधी जेवून येऊ, बाकीचं नंतर बघू, नाहीतर तुमच्या आई पुन्हा वर येतील. इतकं बोलून तिने शांतपणे दार उघडलं. तिचं अचानक शांत होणं अमितला बेचैन करून गेलं. त्याने पुन्हा दार लावलं आणि तिच्याजवळ येत शांतपणे म्हणाला, चल, आधी कपडे बदलू मग जाऊ. दोघंही कपडे बदलायचंच विसरून पुन्हा एकमेकात हरवून गेले. अखेर मीनाक्षीच्या मोठ्या आवाजाने दोघेही भानावर आले. घाईघाईने कपडे बदलून ते दोघं खाली जेवायला बसले. मीनाक्षींनी दोघांनाही प्रेमाने वाढलं आणि मग स्वतःच्या खोलीकडे निघाल्या. तेव्हा श्रद्धा म्हणाली, आत्या, उद्या सकाळचा नाश्ता मी बनवते. मीनाक्षीने मागे वळून न पाहताच फक्त मान हलवली आणि आपल्या खोलीत निघून गेल्या. त्यांच्या जाण्यानंतर अमितने संशयाने श्रद्धाकडे पाहिलं. तुला स्वयंपाक करता येतो? श्रद्धा लगेच म्हणाली, मी मुलगी आहे, मग मला स्वयंपाक का येणार नाही? त्या क्षणी अमितला तिची एक वेगळीच बाजू दिसली. काही क्षणांनी ती स्वतःच म्हणाली, त्या दिवशी तुम्ही जे खाल्लं ते सगळं मीच बनवलं होतं. अमितने मला माहीत नाही अशा अर्थाने मान हलवली. मी कंपनीत पाहिलेली श्रद्धा आणि घरातली ही श्रद्धा, दोघींमध्ये खूप फरक आहे. तो तिच्याकडे अभ्यासक नजरेने पाहू लागला. श्रद्धाने त्याची नजर टाळत हळूच मान खाली घातली. कंपनीतली श्रद्धा म्हणजे शिवराम यांची मुलगी, पण ही श्रद्धा म्हणजे अमितची पत्नी आहे. तुमच्याशी लग्न करायचं ठरवलं त्या क्षणी तुमच्या भोवतीच्या प्रत्येक माणसावर मनापासून प्रेम करायचं असं मी ठरवलं होतं, आणि बाबांनी केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त करण्याची जबाबदारीही माझ्यावर आहे. श्रद्धा काहीच बोलली नाही. अमित शांतपणे म्हणाला, जेव. तो जेवायला लागला, पण काही क्षणांनी श्रद्धा हळू आवाजात म्हणाली, माझी एक इच्छा पूर्ण करशील? अमित काहीच बोलला नाही. ती विनवणीच्या स्वरात म्हणाली, हवं तर मला ओरड, रागाव, पण मला तुझं प्रेम मिळालं नाही तर मी खूप पापी ठरेन, प्लीज. तिच्या त्या शब्दांनी अमितचं मन हललं. तिच्या गेल्या काही दिवसांच्या अवस्थेचा विचार करत तो म्हणाला, सांग, जमलं तर नक्की करीन. हे ऐकताच श्रद्धाचा आनंद गगनात मावेनासा झाला. ती स्वयंपाकघरात धावत गेली. अमित तिच्याकडे पाहत राहिला. काही क्षणात ती एक मोठं भांडं घेऊन आली. अमितच्या ताटातील भाजीपोळी त्यात ठेवली आणि स्वतःच्या ताटातील इडल्याही त्यात घातल्या. हे काय करतेस? अमितने आश्चर्याने विचारलं. ती हाताने 1 मिनिट अशी खूण करत धावत खोलीत गेली आणि कारची चावी घेऊन परत आली. अमित अजून काही विचारण्याआधीच ती म्हणाली, चला. दोघे बाहेर आले.
अमितचं घर 3 मजली होतं. त्याच्या अपघातानंतर शेखरजींनी अजून मेहनत करून हे घर घेतलं होतं. मीनाक्षीच्या आवडीनुसार त्यांनी प्रत्येक सोय प्रेमाने उभी केली होती. घरासमोर छोटासा पोर्चही बांधला होता. उभ्या असलेल्या 2 गाड्यांपैकी श्रद्धाने अमितची कार बाहेर काढायला सांगितली. तो काही न बोलता तसं ऐकत राहिला. ती त्याला त्या जागी कार उभी करायला सांगत होती, जिथे ती रोज त्याची वाट पाहत उभी राहत असे. दोघं कारमध्ये बसल्यावर अमितने विचारलं, नेमकं काय चाललंय? श्रद्धा त्याच्याकडे पाहत हसली. तू ऑफिसला आला नव्हतास तो पूर्ण आठवडा. मी रोज इथे उभी राहून तुझी वाट पाहायचे. अमित काहीच बोलला नाही. प्रत्यक्षात तोही रोज बाल्कनीतून तिच्याकडे पाहत असे, पण ते तिला कधीच जाणवू दिलं नव्हतं. त्याच्या निर्विकार चेहऱ्याकडे पाहून श्रद्धा मनातच हसली. त्या दिवसात मी खूप स्वप्न पाहिली होती. आपण दोघं असे बसून जेवतोय हे त्यातले एक स्वप्न. तिने भाजीचं भांडं त्याच्या हातात दिलं. अमू, मला घास भरव ना. तिच्या डोळ्यांतील प्रेम पाहून अमितचं मन पुन्हा हेलावलं. हात पुढे सरकले, पण मेंदू अजूनही त्याला थांबवत होता. क्षणभर स्वतःला सावरत तो म्हणाला, तू लहान बाळ आहेस का? कारमध्ये बसून चांदण्याखाली जेवायचं? वेडेपणा करू नकोस, असं म्हणत तो कारमधून उतरला आणि घराकडे निघून गेला. श्रद्धाने कारची काच खाली केली. तिची नजर त्याच्यावरच खिळून राहिली. अर्धा तास उलटून गेला. तो परत येईल या आशेने ती वाट पाहत राहिली. शेवटी निराश होऊन तिने बाल्कनीकडे पाहिलं. अमित तिथेच उभा राहून तिच्याकडे पाहत होता. त्याने वर येण्याची खूण केली. श्रद्धा कारमधून उतरली. दोन्ही हात जोडून प्लीज अशी विनंती तिने नजरेतूनच केली. अमितने नकारार्थी मान हलवली. तिने गालाला हात लावत खोरकडपणे दाखवलं, माझा गोड अमित ना, फक्त एकदाच. अमितने घड्याळाकडे बोट दाखवत खूण केली. उशीर होतोय, वर ये. श्रद्धाने पुन्हा बिचाऱ्या चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिलं. तुझी श्रद्धा बिचारी आहे. अमित हसतच हातवारे करत म्हणाला, तुला जास्त मोकळीक दिली तर माझंच काही खरं नाही. त्याचं उत्तर ऐकून श्रद्धा हसली. तिने हातांनी हृदयाचा आकार करून त्याच्याकडे दाखवत हळूच ओठांनी म्हटलं, लव्ह यू अमित. अमितने मात्र काही उत्तर दिलं नाही. तिचा चेहरा उतरला. ती कार सुरू करणार इतक्यात अमित खाली आला. कारचं दार उघडून तो तिच्या शेजारी येऊन बसला. श्रद्धाने काही न बोलता पुन्हा कार बंद केली. अमित शांतपणे म्हणाला, फक्त आज, कारण आज मी तुला रागावलं होतं. हे ऐकताच श्रद्धाचे डोळे आनंदाने चमकले. तिने लगेच मोबाईलमध्ये व्हिडिओ सुरू केला. तिच्या प्रत्येक छोट्या कृतीने अमितचं मन नकळत वितळत होतं. तिच्या चेहऱ्यावरचं निरागस समाधान पाहून त्याने मनोमन देवाकडे एकच प्रार्थना केली, ही अशीच कायम हसत राहो. त्याला अजून माहीत नव्हतं की पुढे तिच्याच आयुष्यात सर्वात मोठी वेदना तोच देणार होता. अमितने घास तिच्या तोंडात भरवला. श्रद्धाला तो साधा घास नव्हता. जणू आयुष्यभराची गोडीच एका क्षणात मिळाली होती. दुसरा घास घेताना तिने त्याचा हात धरला. लव्ह यू अमित, असं म्हणत तिने त्याच्या गालावर प्रेमाने चुंबन घेतलं. अमितने बनावटी रागाने तिच्याकडे पाहिलं. ती हसली. यावेळी तिने त्याच्या डोळ्याजवळ हलकंसं चुंबन घेतलं. त्याचा राग तिथेच विरघळून गेला. तिने पुन्हा त्याच्या गालावर चुंबन घेतलं. अमितने मात्र गमतीने तो भाग हाताने पुसून टाकला. ओठ फुगवत श्रद्धा म्हणाली, माझ्या चुंबनाचं एवढं काय? अमित हसत म्हणाला, चुंबन ठीक आहे, पण तुझी खोडकर सवय मात्र फार भारी आहे. ती पुन्हा हट्टाने तोंड वळवून बसली. शेवटी अमितने तिची समजूत काढण्यासाठी तिच्या गालावर अलगद चुंबन घेतलं. श्रद्धा लगेच हसली. क्षणभरात तिने त्याचा चेहराच दोन्ही हातांनी धरला आणि प्रेमाने त्याच्या गालावर चुंबन घेतलं. दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहतच राहिले. भांड्यातलं जेवण तसंच राहिलं. आधी दोघांच्या नजरा तृप्त झाल्या, मग त्यांनी एकमेकांना प्रेमाने घास भरवत जेवण पूर्ण केलं. आता अमितच्या नजरेतला राग हळूहळू विरघळत होता. प्रेम त्याच्या मनावर जिंकू लागलं होतं. जेवण झाल्यावर श्रद्धा अचानक म्हणाली, अमित, 1 मिनिट खाली चल. ती घरासमोरच्या त्या जागी जाऊन उभी राहिली जिथे कधीकाळी रस्त्यावरील दिव्याखाली ती त्याची वाट पाहत उभी राहत असे. अमित कुतूहलाने तिच्याकडे पाहत होता. श्रद्धा हसून म्हणाली, त्या दिवशी मी इथे काय नाचते असं तू विचारलं होतंस ना? तो नाच नव्हता. तिने समोर पडलेल्या दोघांच्या सावल्यांकडे बोट दाखवलं. दोघांच्या सावल्या एकमेकांना मिसळत होत्या. श्रद्धाने त्या सावलीतील अमितच्या हाताला अलगद स्पर्श केला. अमितला क्षणभर खरंच तिचा स्पर्श झाल्यासारखं वाटलं. ती थोडी दूर सरकता सावल्याही दूर झाल्या. अमित नकळत तिच्या जवळ आला. पुन्हा दोघांच्या सावल्या एक झाल्या. प्रत्यक्षात दोघांमध्ये थोडंसं अंतर होतं, पण त्यांच्या सावल्या मात्र घट्ट बिलगल्या होत्या. श्रद्धा त्या सावलीवरूनच त्याचा चेहरा, खांदे, हात जणू प्रेमाने स्पर्श करत होती. अमितही तिच्या त्या बालिश निरागस आनंदात हरवून गेला.
ती धावत जाऊन मोबाईल घेऊन आली आणि त्या सावल्यांचे अनेक फोटो काढू लागली. मग ती म्हणाली, अमित, हा तसा ठेव. तिने अर्ध्या हृदयाचा आकार केला. अमितने तिचा अर्थ ओळखला. त्यानेही दुसऱ्या हाताने तसाच हात ठेवला. रस्त्यावरील दिव्याच्या प्रकाशात त्यांच्या सावल्यांनी मिळून एक सुंदर हृदय तयार केलं आणि त्या क्षणाचं चित्र श्रद्धाने कायमचं आपल्या मोबाईलमध्ये जपून ठेवलं. अमितला जाग आली तर तो उठूच शकत नव्हता. डोळे उघडून पाहिलं तर श्रद्धा त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपली होती. तिचे हातपाय पूर्णपणे त्याच्यावर होते. तो तिला अलगद बाजूला करू लागला, पण ती झोपेतच पुन्हा त्यालाच बिलगली. अनेकदा प्रयत्न करूनही काही उपयोग झाला नाही. शेवटी अमितने तिच्या हनवटीला हलकासा चावा घेतला. अरे म्हणत श्रद्धा दचकून उठली. तिला समजण्याआधीच अमित खोलीतून पळून गेला. काल सकाळचा नाश्ता मी करेन असं वचन देऊनही श्रद्धा झोपून राहिली. खाली मात्र मीनाक्षी स्वतः स्वयंपाक करत होत्या. दिव्या आश्चर्याने विचारते, आई, आज तुम्ही स्वयंपाक करता आहात? मीनाक्षी नाराजीने म्हणाली, रोज मीच करते. दिव्या सहज म्हणाली, काल वहिनीने बनवलेली भाजी खूप छान झाली होती. हे ऐकताच मीनाक्षीचा राग आणखी वाढला. म्हणजे इतके दिवस मी वाईट स्वयंपाक करत होते का? त्या चिडून म्हणाल्या. दिव्याला लगेच आपली चूक लक्षात आली. मीनाक्षी स्वतःचीच पुटपुटत होत्या. मोठ्या थाटात मी करेन म्हणाली आणि अजून खालीच आली नाही. महिनाही झाला नाही घरात येऊन, पण सगळ्यांना आपल्या बाजूने केलंय. दिव्या हसत म्हणाली, आई, तुम्ही रागावल्यासारखं कमी आणि वहिनी खाली का आल्या नाहीत याची जास्त काळजी करताय असंच वाटतं. मीनाक्षी काहीच बोलल्या नाहीत. दिव्यावर जाऊन अमितच्या खोलीचं दार ठोठावते. अमितने दार उघडताच ती आत धावली. श्रद्धा अजूनही उशीला मिठी मारून झोपली होती. वहिनी, उठा, खाली आई तुमची वाट पाहत रागावून बसले आहेत, असं म्हणून दिव्याने उशीने तिला उठवण्याचा प्रयत्न केला. श्रद्धाने तिचा हात पकडून तिलाच पलंगावर ओढला आणि पुन्हा झोपली. दिव्या ओढत राहिली, पण अमित हसत म्हणाला, मीच आत्ता तिच्यापासून सुटलोय, आता तू बघ. तो कॉफी प्यायला खाली गेला. खाली मीनाक्षी आणि अमितमध्ये पुन्हा कंपनीच्या विषयावर बोलणं सुरू झालं. अमित म्हणाला, आई, अजून किती दिवस माझ्यावर रागावणार? मीनाक्षी शांतपणे म्हणाल्या, जोपर्यंत तू माझं ऐकत नाहीस. कंपनी सोडून दुसरं काहीही सांगा, मी ऐकेन. मीनाक्षीचा आवाज कडक झाला. मग ती कंपनी जिच्याकडून घेतली त्यांनाच परत दे. अमित ठामपणे म्हणाला, ते शक्य नाही. शिवराम यांनी जे केलं त्याची किंमत त्यांना चुकवावीच लागेल. इतक्यात शेखरजी बोलले, जुन्या गोष्टी उकरून काढल्यामुळेच लग्नात सगळ्यांसमोर आपली अब्रू गेली. आधी आमच्याशी बोलला असतास तर इतकं काही घडलंच नसतं. अमितने आश्चर्याने विचारलं, मी एवढं काय चुकीचं केलं? शेखरजींचा आवाज चढला, कंपनी मिळवायला गेलास आणि त्यांच्या मुलीलाच लग्न करून आणलंस. गावभर लोकांनी तुम्हालाच दोष दिला की एका मुलीला फसवून दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. तेवढ्यात आवाज ऐकून श्रद्धाही बाहेर आली. अमित म्हणाला, तुम्ही सांगितलं म्हणूनच मी तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. त्यापलीकडे काही नव्हतं. हे ऐकताच मीनाक्षी रागाने म्हणाल्या, पुन्हा असं कधी म्हणू नकोस. तुला जबरदस्तीने कोणी लग्न करायला लावलं नव्हतं. तुझी इच्छा नसती तर तू हे लग्न कधीच केलं नसतंस. पण अमित अजूनही आपल्या शब्दांवर ठाम होता. मी खरंच तुमच्यासाठीच हे लग्न केलं. मीनाक्षीने अमितला सरळ प्रश्न विचारला. त्या जागी श्रद्धाऐवजी दुसरी कोणती मुलगी असती तरी तिच्याशी लग्न केलं असतंस का? अमित ठामपणे म्हणाला, हो, कोणी असती तरी तेच केलं असतं. मग आम्ही सांगितलं तर दुसऱ्या मुलीच्या गळ्यातही मंगळसूत्र बांधशील? मीनाक्षीने पुन्हा विचारलं. अमित चिडून म्हणाला, मी काही खेळणं नाही. इतक्यात जिन्यावर उभी असलेली श्रद्धा हे सगळं ऐकत होती. अमित तिच्याकडे न पाहताच म्हणाला, तुम्ही सांगाल ते मी करेन. हे ऐकताच श्रद्धाचा चेहरा उतरला. ती वळून निघणार इतक्यात मीनाक्षी म्हणाल्या, मग तिच्या गळ्यातलं मंगळसूत्रही काढ. क्षणभर सगळे स्तब्ध झाले. अमित श्रद्धाकडे पाहू लागला. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. मीनाक्षी पुन्हा म्हणाल्या, काढ. अमित रागाच्या भरात श्रद्धाजवळ गेला. माझं तिच्यावर प्रेम नाही. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र माझ्यासाठी फक्त एक दोरा आहे, असं म्हणत त्याने हात पुढे केला. क्षणात श्रद्धाने त्याच्या गालावर जोरदार थप्पड मारली. घरात शांतता पसरली. ती रागाने म्हणाली, मंगळसूत्र बांधायचा अधिकार तुला आहे, पण ते काढायचा नाही. पुन्हा याला हात लावायचा प्रयत्न केलास तर आयुष्यभर हात वापरू शकणार नाहीस. त्यानंतर ती मीनाक्षी आणि शेखरजींकडे वळून ठाम आवाजात म्हणाली, आम्हा दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न पुन्हा कोणी केला तर मी शांत बसणार नाही. असं म्हणत ती वर निघून गेली. अमित काही क्षण तसाच उभा राहिला. रागाच्या भरात आपण किती मोठी चूक करणार होतो याची त्याला जाणीव झाली. तो तिची समजूत काढण्यासाठी खोलीत गेला. श्रद्धा बाल्कनीत उभी होती. तो जवळ जाताच ती म्हणाली, जवळ येऊ नकोस अमित. तिच्या शब्दांनी त्याचं मन दुखावलं.
तो काही न बोलता आंघोळीसाठी गेला. थोड्या वेळाने बाथरूमच्या दारावर टकटक झाली. श्रद्धाच आहे हे त्याला कळलं. दार उघडताच ती वादळासारखी आत आली. काहीही न बोलता तिने त्याला मारायला सुरुवात केली. हे तुला फक्त दोर वाटतं? कोणाच्याही गळ्यात मंगळसूत्र बांधशील? पुन्हा असा विचारही करू नकोस. ती संतापाने ओरडत होती. रागाच्या भरात तिने त्याचा हात वाकवला, बोटं पिरगाळली आणि डोकं पाण्याच्या बादलीत बुडवलं. अमित धापा टाकत म्हणाला, अगं सोड मला. पण श्रद्धा अजूनही रागाने थरथरत होती. पुन्हा अशी मूर्खपणाची गोष्ट केलीस तर मीच तुला मारून हे मंगळसूत्र काढीन, असं म्हणत तिने शेवटच्यांदा त्याचं डोकं पाण्यात बुडवलं आणि मगच त्याला सोडलं. सोड ना. अमितने स्वतःला तिच्या तावडीतून सोडवलं. श्रद्धा अजूनही संतापाने धापा टाकत उभी होती. तिचा रागीट चेहरा पाहून अमितला नकळत हसू आलं. ते पाहताच श्रद्धा पुन्हा त्याच्यावर धावून गेली. तिने साबणाचा फेस त्याच्या डोळ्यात चोळला आणि कमरेचा टॉवेल खेचण्याचा प्रयत्न केला. बायकोला त्रास देतोस, मग बायकोचाही राग सहन कर, ती संतापाने म्हणाली. अमित टॉवेल घट्ट पकडून विनवणी करू लागला. अगं सोड, माझी इज्जत जाईल. श्रद्धा अजिबात ऐकायला तयार नव्हती. शेवटी अमितने तिला घट्ट पकडलं. रागाने फणफणत उभ्या असलेल्या श्रद्धाकडे पाहून तो मनापासून म्हणाला, सॉरी, रागाच्या भरात तसं वागलो, पण पुन्हा कधीही तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढण्याचा विचारही करणार नाही. श्रद्धानेही त्याला 2 थपडा लगावल्या. त्यानेही त्या शांतपणे सहन केल्या. तिचा राग थोडा शांत झाल्यावर अमित म्हणाला, मला माफ केलंस असं सांग. श्रद्धा शांतच राहिली. मग ती म्हणाली, एक अट आहे. मी देईन ती शिक्षा मान्य करशील तर माफ करते. अमितनेही हसत होकार दिला. त्यानंतर श्रद्धाने त्याला बाहुलीसारखं उभं करून एकामागोमाग एक शर्ट घालून पाहिले. 8वा शर्ट तिला आवडला. माझा देखणा नवरा, असं म्हणत तिने त्याची नजर उतरवली, केस नीट केले आणि गालावर चुंबन दिलं. आता रोज चूक कर, मी रोज अशीच शिक्षा देईन. अमित हसत आरशात स्वतःकडे पाहू लागला. खाली मीनाक्षी हळू आवाजात म्हणाल्या, कदाचित मी जरा जास्तच बोलले. शेखरजी शांतपणे म्हणाले, अमितलाच कदाचित अजून त्याच्या प्रेमाची जाणीव नाही, पण आता श्रद्धाच आपली सून आहे. तिच्या मनाला दुखावेल असं पुन्हा बोलू नकोस. मीनाक्षी मान हलवत म्हणाल्या, मी तिला दुखवायचं नव्हतं. अमित खरं बोलेल म्हणूनच तसं बोलले. क्षणभरानंतर शेखरजी हसत म्हणाले, आपली सून मात्र भारी आहे. अमितला मारताना बिचाऱ्या दिव्यानेही भीतीने स्वतःलाच गाल धरला होता. मीनाक्षीही हसल्या. मलाही क्षणभर भीती वाटली. वर आम्हालाच धमकी देऊन गेली. थोड्याच वेळात सगळे नाश्त्यासाठी बसले. घरात अजूनही थोडा संकोच होता, पण श्रद्धा मात्र काहीच घडलं नव्हतं अशा आविर्भावात 5वा डोसा संपवून हसत होती. आत्या, अजून एक डोसा वाढा ना. नाश्त्याच्या वेळी श्रद्धा 5वा डोसा खात म्हणाली. आत्या, एवढ्या कमी लोकांसाठी इतकं पातळ सांबार कशाला केलं? म्हणूनच दिव्याने मला स्वयंपाक करायला सांगितलं का? मीनाक्षीने तिच्याकडे रागाने पाहिलं तर दिव्या बिचाऱ्या चेहऱ्याने बसली. मीनाक्षी म्हणाल्या, आधी वेळेवर उठायला शिक, मग स्वयंपाक कर. श्रद्धा लगेच हसत म्हणाली, मी काय करू? तुमचा मुलगाच मला सकाळी उठू देत नाही. हे ऐकताच अमितला ठसका लागला, तर सगळेच तिच्याकडे पाहू लागले. थोड्या वेळाने श्रद्धा गंभीर होत शेखरजींना म्हणाली, एक विचारू का? त्यांनी होकार दिला. श्रद्धा शांतपणे म्हणाली, आज दिव्याला मोठी माणसं बोलत असताना मध्ये बोलू नको असं तुम्ही म्हणालात, पण हे तिचंच घर आहे. तिला तिचं मत मांडण्याचा अधिकार आहे. मुलींना लहानपणापासून गप्प बसायला शिकवलं तर पुढेही त्या स्वतःसाठी बोलायला घाबरतात. ती पुढे म्हणाली, माझ्या बाबांनी ही मुलगी म्हणून मला मर्यादा घातल्या. आज तुम्हीही नकळत तेच केलं. चूक दोघांचीही सारखीच आहे. अमितने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती शांतपणे आपलं म्हणणं सांगून निघून गेली. तिचे शब्द ऐकून शेखरजी विचारात पडले. दरम्यान महेश शिवरामला भेटायला आला होता. अर्जुनही तिथे होता. महेश म्हणाला, काका, तुम्हाला फक्त कंपनी परत हवी आहे की श्रद्धाही? शिवराम रागाने म्हणाले, तिने दिलेला अपमान मी कधी विसरणार नाही. हे ऐकताच अर्जुन संतापला. तुमच्यासाठी ती काहीही असेल, पण माझ्यासाठी ती काय माझी बहीण आहे. महेशने मग मॉलमध्ये अमितने श्रद्धाशी केलेल्या वागणुकीबद्दल सांगितलं. ते ऐकून अर्जुन संतापल्या. माझ्या बहिणीचा सगळ्यांसमोर अपमान करण्याची त्याची हिंमतच कशी झाली? शिवरामही मनातून हेलावले. मुलीला परत आणायचा हा निर्धार त्यांच्या मनात आणखी पक्का झाला. महेश म्हणाला, हे लग्न श्रद्धाने स्वतःच्या इच्छेने केलं आहे असं मला वाटत नाही. आधी खरं काय आहे ते शोधूया. त्याच्या बोलण्याने शिवराम आणि अर्जुन दोघेही विचारात पडले. शिवरामने लगेच पुढची योजना आखायला सुरुवात केली. संध्याकाळी अमित घरी आला तेव्हा त्याची नजर सर्वप्रथम श्रद्धाला शोधत होती. ती मात्र दिव्यासोबत गप्पांमध्ये रमली होती. अमित हसत म्हणाला, अगं जाडूबाई, कायम वहिनीसोबतच असतेस, अभ्यास वगैरे करायचा नाही का? दिव्यानेही लगेच उत्तर दिलं,
आमच्यावर लक्ष ठेवायला तुला दुसरं काही काम नाही का? दोघांचं बोलणं ऐकून श्रद्धा हसून लोटपोट झाली. अमितने नजरेनेच दिव्याला तिथून जायचा इशारा केला. आई बोलावते, जा, तो म्हणाला. दिव्या श्रद्धाला घेऊन खाली गेली. जाताना अमितने श्रद्धाला नजरेनेच रूममध्ये ये असं सांगितलं. पण दिव्या हसत म्हणाली, वहिनी, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. सकाळी तुमच्यासाठी मीच बोलले होते. खाली हॉलमध्ये मीनाक्षी टी व्ही पाहत होत्या तर शेखरजी हिशोबात गुंतले होते. श्रद्धा आणि दिव्या दोघी म्हणून त्यांची मस्करी करू लागल्या. आता या घरात सगळे माझ्या हातात आहेत असं श्रद्धा म्हणताच मीनाक्षीचा चेहरा पाहण्यासारखा झाला. दिव्याही खेळात सामील झाली. वहिनी, तुम्ही तर आमचं संपूर्ण कुटुंब तळहातावर सांभाळून ठेवलंय असं म्हणतात शेखरजींनाही हसू आवरेना. वरून हे सगळं पाहणारा अमितही हसत होता. शेवटी मीनाक्षींनी त्यांच्या आईलाच फोन करून, तुमची नात मला खूप छेडते, उद्या लगेच या अशी गमतीशीर तक्रार केली. थोड्या वेळाने श्रद्धा अमितच्या खोलीत गेली. तो मुद्दाम मोबाईलवर गेम खेळत बसला होता. ती मागून त्याला मिठी मारू लागली पण तो प्रत्येक वेळी तिचे हात दूर करत राहिला. शेवटी तिने त्याचं बोलणंच बंद व्हावं म्हणून बोटं त्याच्या ओठांवर ठेवली. अमितने खोडकरपणे तिच्या बोटाला चावा घेतला. दोघांची मस्ती हळूहळू प्रेमात बदलली. अमितने तिला मांडीवर बसवलं आणि तिच्यावरच्या प्रेमाचा वर्षाव करू लागला. बराच वेळ दोघंही एकमेकात हरवून गेले. शेवटी श्रद्धा हळू आवाजात म्हणाली, अमित, आज सकाळी आईने खरंच मला सोडून द्यायला सांगितलं असतं तर तू माझा त्याग केला असतास का? अमित काही क्षण शांत राहिला, मग तिला जवळ घेत म्हणाला, सकाळी मी जे केलं त्याने तुला किती दुखावलं हे आता मला समजलंय. पण माझी अवस्थाही समजून घे. मी 2 बाजूंमध्ये अडकलोय. तुला दुखवायचं नाही, पण तुझ्या डोळ्यात थोडंसंही दुःख दिसलं तरी सर्वात जास्त वेदना मलाच होतात. इतकं बोलून तो तिच्या शेजारी शांतपणे आडवा झाला. दोघांनीही पुढे विषय न वाढवणंच योग्य समजलं. दरम्यान अमितने श्रद्धासाठी आणलेला नवीन मोबाईल अजूनही पलंगाच्या कोपऱ्यात उघडण्याची वाट पाहत पडून होता. सकाळी श्रद्धा व्यायाम करत होती. उशिरा उठलेला अमित मात्र तिच्याकडे चोरून पाहत बसला होता. तिने मुद्दाम त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. शेवटी अमितने चिडवत विचारलं, अगं, दारू न पिता कसं राहतेस? श्रद्धा शांतपणे म्हणाली, मी रोज रात्री नशेतच असते. अमितला काहीच समजलं नाही. तो तिच्याजवळ गेला पण श्रद्धा निघून जाताच त्याने तिचा पाय अडवला. दोघेही खाली पडले. तुझं वजन किती आहे? अमित छाती चोळत म्हणाला. का? 10 हत्ती अंगावर पडल्यासारखं वाटते. हे ऐकताच श्रद्धा थेट त्याच्या पोटावर बसली. आता सांग, मी हत्ती दिसते का? अमित वेदनेने ओरडू लागला पण तरीही तिला हत्ती म्हणत चिडवत राहिला. मग दोघांमध्ये उशांच्या ऐवजी कुस्तीच सुरू झाली. शेवटी अमितने तिला पकडून विचारलं, रोज रात्री कोणत्या नशेत असतेस ते सांग. श्रद्धा हसत म्हणाली, जवळ ये सांगते. तो जवळ येताच तिने त्याच्या गळ्यात हात टाकून त्याचं चुंबन घेतलं. क्षणभर अमित स्तब्ध झाला. त्यावर अमितने तिला पुन्हा जवळ ओढलं. दोघांचे हसणे, चिडवाचिडवी आणि प्रेमळ क्षण बराच वेळ सुरू राहिले. गेल्या 2 आठवड्यात त्यांच्या नात्यात प्रेमही वाढलं होतं आणि भांडणही. शिवरामने कंपनीबाबत पाठवलेल्या कायदेशीर नोटीसमुळे अमित संतापला होता. मीनाक्षीने विषय सोडून द्यायला सांगितलं पण त्याने स्वतःच्या वकिलामार्फत प्रत्युत्तराची तयारी सुरू केली. श्रद्धानेही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याहून दोघात पुन्हा वाद झाला. तरीही प्रत्येक भांडणानंतर त्यांचं प्रेम आणखी घट्ट होत गेलं. सकाळच्या त्या गोड क्षणांनंतर अमित अंघोळ करून बाहेर पडणार इतक्यात श्रद्धाने त्याला थांबवलं. तू माझ्यासमोर तयार होतोस, मग मी एकटीने का तयार व्हायचं? ती हट्टाने म्हणाली. अमित कपाळावर हात मारत शांत बसला. श्रद्धा तयार होऊन त्याच्यासमोर उभी राहिली आणि हसत म्हणाली, झालं, आता नाटक बंद. मी तयार आहे. सकाळी श्रद्धाला आजीची प्रकृती बिघडल्याचा फोन आला होता. ती घाईघाईने अमितकडे आली. चल लगेच जाऊया. पण अमितने थंडपणे नकार दिला. मी येणार नाही. तुझी आजी आहे, तू जा. मीनाक्षी आणि शेखरजींनीही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण अमित आपल्या हट्टावर ठाम राहिला. हे पाहून श्रद्धा संतापली. तुझ्यावर प्रेम केलं याचीच आज लाज वाटते. माझ्या आजीला काही झालं तर तुला कधीच माफ करणार नाही. ती रागाने निघून गेली. थोड्याच वेळात अमितने तिला रस्त्यावर एकटी चालताना पाहिलं. तो गाडी घेऊन तिच्याजवळ गेला. इतकं चालत का जातेस? श्रद्धा कटू स्वरात म्हणाली, माझ्याकडे पैसे नाहीत. तुझ्यावर विश्वास ठेवून सगळं घरी परत दिलं. आता जमेल तितकं चालत जाईन. हे ऐकताच अमितचा राग विरघळला. त्याने जबरदस्तीने तिला गाडीत बसवलं आणि तिच्या माहेरी सोडलं. जाताना स्वतःचं पाकीट तिच्या हातात देत फक्त एवढंच म्हणाला, परत निघताना मला फोन कर. घरी पोहोचल्यावर शिवरामने श्रद्धाला घरात येण्यापासून रोखलं. या घराशी तुझं नातं संपलं आहे. पण श्रद्धा ठामपणे म्हणाली,
हे माझंही घर आहे. मला कोणी अडवू शकत नाही. तेवढ्यात अर्जुन आला आणि तिला आजीकडे घेऊन गेला. आजीची तब्येत खालावली होती. त्यांनी मीनाक्षीला भेटायची इच्छा व्यक्त केली. अर्जुन लगेच मीनाक्षीच्या घरी गेला. आत्या, आजी तुमची खूप आठवण काढत आहेत. चला ना. मीनाक्षीला संकोच वाटत होता, पण अर्जुनने विश्वास दिला. शेखरजींची ही संमती मिळाल्यावर तिघे त्याच्यासोबत निघाले. घरी पोहोचल्यावर शिवराम पुन्हा आक्षेप घेऊ लागले. मात्र अर्जुन ठामपणे म्हणाला, आता आणखी काही बोलला तर आम्ही सगळे आत्यासोबत हे घर सोडून जाऊ. शिवराम शांत झाले. अनेक वर्षांनी माहेरी पाऊल ठेवताना मीनाक्षीचे डोळे पाणावले. त्या धावत जाऊन आईला मिठी मारतात. आईनेही मुलीला पाहून हसत तिचा हात घट्ट धरला. त्या भेटीने दोघींचे हे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. श्रद्धा आईच्या मांडीवर डोकं ठेवून बसली असताना आजी भावुक होऊन म्हणाल्या, अगं मुली, आता तू माझ्यासमोर आलीस ना, एवढंच पुरेसं आहे. या क्षणी तुझ्या मांडीवर डोळे मिटले तरी मला समाधान मिळेल. त्यावर मीनाक्षी रडत हसत म्हणाली, असं काही बोलू नका. अजून पंतवंडांची लग्न पाहायची आहेत तुम्हाला. मुलीचं बोलणं ऐकून आजींच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुललं. शारदाने आलेल्या पाहुण्यांचं प्रेमाने आदरातिथ्य केलं. मीनाक्षी म्हणाल्या, आज निघतो, पुन्हा निवांत येऊ. दिव्याही निघणार होती, पण आजींच्या आग्रहामुळे श्रद्धासोबत थांबली. शिवराम रागाने घराबाहेर पडले आणि त्यांच्या मागे महेशही गेला. दुपारनंतर घरात शांतता पसरली. अनेक दिवसांनी माहेरी राहण्याचा आनंद श्रद्धा आणि दिव्या दोघीही घेत होत्या. वेळ मिळताच श्रद्धाने मोबाईल पाहिला. अमितचे अनेक मेसेज आले होते. त्यात फक्त एकच प्रश्न होता, तुझ्या आजींची तब्येत आता कशी आहे? तो काळजीने विचारत होता. मेसेज वाचून श्रद्धाच्या ओठांवर नकळत हसू आलं. दिव्या लगेच चिडवत म्हणाली, काय वहिनी, स्वप्नात डुएट सुरू आहे का? श्रद्धा फक्त हसून विषय टाळते. जेवण झाल्यावर श्रद्धा अमितला भेटायला निघाली. दिव्यालाही घरी जायचं होतं म्हणून अर्जुन दोघींना कारने घेऊन निघाला. मीनाक्षी टेक्नॉलॉजीच्या इमारतीसमोर कार थांबताच अर्जुन काही क्षण शांत बसला. ही कंपनी एकेकाळी त्यांच्या कुटुंबाची होती. त्या आठवणी त्याच्या डोळ्यांसमोर तरळल्या. त्याच्या मनातलं दुःख ओळखून श्रद्धाने त्याच्या खांद्यावर हलकेच थोपटलं. श्रद्धा अमितला भेटायला आत गेली. अर्जुन कार वळवू लागला तेव्हा दिव्या म्हणाली, अजूनही दादांवर खूप राग आहे का? अर्जुन शांतपणे म्हणाला, रागापेक्षा वाईट वाटतं, पण मीनाक्षी आत्ता किती सहन करत असतील हे आठवलं की माझं दुःख कमी होतं. थोड्या वेळाने दिव्या पुन्हा विचारते, तुमची बायको कुठे आहे? अर्जुनने ब्रेक दाबत तिच्याकडे पाहिलं. ती उत्सुकतेने उत्तराची वाट पाहत होती. तो वैतागून म्हणाला, मी तुला लग्न झालेला दिसतो का? दिव्या डोळे मोठे करून म्हणाली, हो, 2 मुलांचा बाबा वाटता. अर्जुनने कपाळावर हात मारला. ती लगेच हसत म्हणाली, सॉरी, सिंगल. बरोबर, पण यंग चुकलं. तुझा भाऊ आणि तू अगदी सारखेच. अर्जुन हसत म्हणाला, थँक्यू, ती खोळकरपणे म्हणाली. गप्पा मारत दोघे चांगले मित्रच झाले. वाटेत दिव्याला कापूस कँडी दिसली. गाडी थांबवा, मला कापूस कँडी हवी. अर्जुनने गाडी थांबवताच ती धावत विक्रेत्याकडे गेली. तो मागून ओरडला, दिव्या थांब, हा रस्ता आहे, माणसंही चालतात ना. ती हसत म्हणाली. तिने 10 पाकिटं घेतली आणि हक्काने म्हणाली, पैसे द्या. तिचं निरागस वागणं पाहून अर्जुनने सरळ पाकिटच तिच्या हातात दिलं. पैसे देऊन ती म्हणाली, तुम्हाला हवी का एक? नको, तूच खा. ती लगेच म्हणाली, आणखी एक गुपित, कुणाला सांगायचं नाही. अर्जुनने मान हलवली. कापूस कँडीची शपथ. तो हसत शपथ घेताच ती म्हणाली, मग अजून 10 पाकिट घेऊ? तिच्या हट्टावर अर्जुनने विक्रेत्याकडची उरलेली सगळी कापूस कँडीच विकत घेतली. दिव्या आनंदाने उड्या मारू लागली. कारमध्ये बसण्याआधीच तिने 5 पाकिटं संपवली. अर्जुन तिचं बालिश आनंदाने भरलेलं रूप पाहत बसत होता. तेवढ्यात दिव्या म्हणाली, इकडे बघा. तो वळताच तिने कापूस कँडीचं पाकिट त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं आपटलं. अर्जुनने डोळे मिटून तिच्याकडे रागाने पाहिलं तर ती मोठ्याने हसत त्याच्या तोंडात कापूस कँडी कोंबू लागली. ऑफिसमध्ये शांतपणे आत आलेली श्रद्धा पुढच्या क्षणी अक्षरशः कालीमातेचं रूप धारण करून उभी राहिली. तिच्या समोरचं दृश्य पाहताच तिच्या डोळ्यात मस्तराची आग पेटली. अमित खुर्चीत बसून लॅपटॉपवर काम करत होता आणि त्याच्या अगदी शेजारी एक देखणी, नीटनेटकी तयार झालेली मुलगी उभी होती. ती स्क्रीनकडे बोट दाखवत काहीतरी विचारत होती. उत्तर देताना ती मुद्दाम त्याच्या हाताला स्पर्श करत स्क्रीनवर काहीतरी दाखवत होती. ते दृश्य पाहताच श्रद्धाच्या मनात जळफडाट उसळला. अमितला तिच्या येण्याची जाणीव झाली होती, पण मुद्दाम दुर्लक्ष करत तो कामातच मग्न राहिला. तेवढ्यात ती मुलगी श्रद्धाकडे पाहत म्हणाली, आपण कोण? श्रद्धाने काहीच उत्तर दिलं नाही. तिची नजर फक्त अमितवर खेळून होती. ती मुलगी पुन्हा म्हणाली, एक्सक्यूज मी, आपण कोण? अमित शांतपणे म्हणाला, निशा, मी सांगितलेली फाईल तयार करून घेऊन या.
निशा तिथून निघून गेली, पण ती श्रद्धाच्या शेजारून जात असताना श्रद्धाने तिच्याकडे इतक्या रागाने पाहिलं की जणू नजरेनेच तिला जाळून टाकेल. श्रद्धाचा तो अवतार पाहून अमितच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं, पण तो काही न बोलता पुन्हा कामाकडे वळला. श्रद्धा टेबलावर दोन्ही हात टेकवत संतापाने विचारू लागली, ही कोण आहे? अमितने काहीच उत्तर दिलं नाही. सांगणार आहेस की पूर्ण ऑफिसला विचारून उत्तर काढू? यावेळी अमितने कठोर नजरेने तिच्याकडे पाहत उत्तर दिलं, संपूर्ण ऑफिस समोर तुलाच अपमानित व्हायचं असेल तर ही वेगळी गोष्ट. तरीही श्रद्धा थांबली नाही. मला तू कोण विचारायचा अधिकार तिला कोणी दिला? अमित पुन्हा शांत राहिला, त्यामुळे श्रद्धाचा संयम तुटला. ती थेट बाहेर जाऊ लागली. अमित धावत जाऊन तिचा हात धरून तिला अडवतो. श्रद्धा त्याच्याकडे संतापाने पाहत उभी राहिली. अमितचा आवाजही चढला, इथे काही गोंधळ घालायचा प्रयत्न केलास तरी मी अजिबात शांत बसणार नाही. श्रद्धा उपहासाने हसली, असं का? म्हणजे ती तुझ्यासाठी एवढी महत्त्वाची आहे? अमित पुन्हा शांत राहिला. मी ऑफिसमध्ये येत नाही म्हणून माझी जागा घेण्यासाठी दुसरीच कोणीतरी आणली आहेस का? आता बघतेस तुम्हा दोघांना एकत्र कसं काम करता ते. ती निघून जाऊ लागली. यावेळी अमित म्हणाला, जीवा 1 महिन्याच्या आपत्कालीन सुट्टीवर आहे. तोपर्यंत कामासाठी नवीन मुलगी ठेवली आहे. या ऑफिसमध्ये इतके पुरुष कर्मचारी आहेत, त्यांना सोडून नवीन मुलगीच ठेवायची गरज होती का? श्रद्धा अजूनही रागाने बोलत होती. अमितच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं. ते पाहताच श्रद्धा क्षणात त्याच्याजवळ आली. त्याच्या शर्टची कॉलर पकडत ती म्हणाली, काय रे, माझ्याकडे पाहून हसतोयस? मला तू कोण विचारते? तिचं तोंड फोडीन मी. हे ऐकताच अमित मोठ्याने हसू लागला. रागाने श्रद्धाचा संपूर्ण चेहरा लाल झाला. तिने त्याला मनसोक्त मारायला सुरुवात केली. बाहेरून काही कर्मचाऱ्यांनी ते पाहिलं. अमितने हसतच कॅबिनचं दार बंद केला आणि मुद्दाम तिला चिडवत म्हणाला, मी दुसरं लग्न केलं तर काय करशील? श्रद्धा काहीच बोलली नाही. ती त्याच्यापासून दूर जाऊन उभी राहिली. अमितने हसणं आवरत तिला मिठी तोडलं. श्रद्धाने चेहरा दुसरीकडे वळवला. अमित तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला, श्रद्धा, आय लव्ह यू. ती काहीच बोलली नाही. बराच वेळ दोघे तसेच उभे राहिले. अमित पुन्हा हळूच म्हणाला, श्रद्धा, आय लव्ह यू. यावेळी श्रद्धाचा दाबून ठेवलेला त्रास आवाजातून बाहेर आला. मग दुसऱ्या मुलीशी लग्न करणार होतास कशाला? अमित शांतपणे म्हणाला, माझ्याकडे बघ, मग उत्तर देतो. श्रद्धाने त्याच्याकडे पाहिलं. अमित हळू आवाजात म्हणाला, त्या दिवशी तू जे बोललीस ते खरं आहे. माझा राग अजूनही पूर्णपणे गेलेला नाही असं माझं डोकं सांगतं, पण मन मात्र तुला कायम स्वतःजवळ ठेवायचं म्हणतं. तू माझ्यासाठी मस्तर करतेस तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात, पण तू जे केलंस ते आठवलं की हेच अंग रागाने पेटून उठतं. तो तिचा चेहरा हातात घेत म्हणाला, माझ्या आयुष्यात आलीसच कशाला? तुला आनंदात ठेवावं असं मन सांगतं, पण तुझे बाबा माझ्या आईला रडवून गेले हे आठवलं की माझा सगळा राग तुझ्यावर निघतो. त्यांच्या मुलीशीच माझं लग्न झालं हीच गोष्ट मला आतून जाळते. त्याच्या आवाजात प्रेमही होता आणि द्वेषाची वेद नाही. तो शांत झाला. श्रद्धाने त्याचे हात झटकून दिले आणि जाऊन खुर्चीत बसली. ती रागावली आहे असं समजून अमित हळूच म्हणाला, सॉरी. श्रद्धा काहीच बोलली नाही. तो तिच्या शेजारी बसून पुन्हा माफी मागू लागला. तेव्हा श्रद्धा वैतागून म्हणाली, जा रे. मला तर वाटलं होतं मी चेहरा वळवला की तू एखादा किस करून मला थेट रोमॅन्टिक दुनियेत नेशील, पण शेवटी 5 पैशांची किंमत नसलेले डायलॉग मारून वर सॉरी म्हणतोस. अमितने रागाने तिच्याकडे पाहिलं. श्रद्धा त्याची हनवटी धरत म्हणाली, अरे माझा अँग्री बर्ड, तुला काही हार्मोनचा प्रॉब्लेम वगैरे नाही ना? अमितने लगेच तिच्या डोक्यावर हलकी टपली मारली. श्रद्धा मुद्दाम डोकं चोडत म्हणाली, खूप दुखतंय. अमितने तिच्या डोक्यावर हात ठेवत विचारलं, इथे दुखतंय का? श्रद्धाने निष्पापपणे मान हलवताच त्याने पुन्हा त्याच जागी टपली मारली. आ! श्रद्धा उठली आणि त्याला धपाधप मारू लागली. अमितही तिचे हात अडवण्याचा अभिनय करत 2-4 हलके फटके परत देत हसत राहिला. दोघंही त्या क्षणी स्वतःच्या छोट्याशा जगात हरवले होते. घरातले प्रश्न, नात्यांमधल्या गुंतागुंती, सगळं काही विसरून ते फक्त एकमेकांवरच प्रेम जागत होते. अचानक श्रद्धा जुन्या आठवणीत हरवत हळूच म्हणाली, गुलामा. अमित अजिबात रागावला नाही. तो हसतच म्हणाला, बोला मॅडम. श्रद्धा त्याच्यापासून थोडी दूर जाऊन खुर्ची ओढून बसली. तिचा हेतू अमितला लगेच समजला. तोही समोरच्या खुर्चीत बसला. पूर्वी लपून छपून अमितकडे पाहणारी श्रद्धा आज मात्र कोणताही संकोच न बाळगता त्यालाच निहाळत बसली होती. तिची नजर इतकी बोलकी होती की अमितलाच लाज वाटू लागली. त्याने नकळत मान खाली घातली. श्रद्धा हसत विचारते, मी तुला चोरून बघायचे हे तुला आधीपासूनच माहीत होतं ना? अमितने फक्त हलकंसं हसून तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलं.
फ्रॉड असं म्हणत श्रद्धाने संपूर्ण ऑफिसच प्रेमाच्या आठवणींनी भरून टाकलं. जिथे जिथे आधी त्यांच्यात भांडण झाली होती तिथे तिथे दोघांनी पुन्हा प्रेमाचे क्षण जगले. पहिल्यांदा भेटलेल्या जिन्यावर पोहोचल्यावर श्रद्धाने अमितच्या गालावर हलकी चापट मारली आणि स्वतःचाही गाल पुढे केला. अमितने चापट न मारता तिच्या गालावर हलकं चुंबन घेतलं. हात धर ना, ती लाडात म्हणाली. अमितने तिचा हात धरत प्रत्येक पायरी तिच्यासोबत चढली. तिला मनातलं न बोललेलं स्वप्नही त्याने पूर्ण करून दिलं. नंतर दोघं त्याच्या कॅबिनमध्ये गेले. श्रद्धा लाज लपवत म्हणाली, काय रे, आता रोमॅन्स करणार का? अमितने काहीही न बोलता तिच्याजवळ जा तिला मिठीत घेतलं. ती डोळे मिटून त्याची वाट पाहत होती, पण अचानक अमितने तिच्या गालावर हलकासा चावा घेतला. आई ग, ती ओरडली. अमित मोठ्याने हसू लागला. तुझ्यावर विश्वास ठेवून डोळे मिटले आणि तू चावा घेतोस? ती रागाने म्हणाली. ऑफिसमध्ये रोमांस हवा होता ना, आता निघ. अमित हसत म्हणाला. श्रद्धा त्याला मारू लागली. शेवटी त्याच्या पोटावर बसत हट्टाने म्हणाली, एक किस दे, मग जाते. अमितने तिला दूर सारलं. काय रे, ती रागाने विचारू लागली. सकाळी म्हणाली होतीस ना मी माणूसच नाही, मग माझ्याकडे कशाला आलीस? अमितचा राग अजूनही गेला नव्हता. क्षणभरही न दडवता श्रद्धाने त्याच्या ओठांवर चुंबन घेतलं. तिच्या त्या एका चुंबनाने त्याचा सगळा राग विरघळून गेला. संपूर्ण दिवस श्रद्धा ऑफिसमध्येच होती. संध्याकाळी दोघं घरी निघाले तेवढ्यात तिचा फोन वाजला. स्क्रीनवर आजीचं नाव पाहून तिने कॉल कट केला. कोणाचा फोन? अमितने विचारलं. पुन्हा फोन वाजल्यावर अमित म्हणाला, उचल, काही महत्त्वाचं असेल. श्रद्धाने स्पीकरवर कॉल घेताच शिवराम मोठ्याने ओरडत असल्याचा आवाज आला. ते शारदालाही सुनावत होते. वाद वाढत गेला आणि शेवटी आजीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. श्रद्धाच्या डोळ्यात पाणी आलं. अमितने ताबडतोब गाडी शिवराम यांच्या घरी वळवली. घरी पोहोचल्यावर श्रद्धा वडिलांना म्हणाली, हे आजीचं घर आहे, त्यांना बाहेर जायला सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही. शिवराम रागाने तिच्यावर हात उगारताच अमितने तो हात अडवला. त्यामुळे शिवरामचा संताप आणखी वाढला. पण श्रद्धा ठामपणे म्हणाली, माझ्या नवऱ्याशी आदराने बोला, नाहीतर मी शांत बसणार नाही. रागाच्या भरात शिवराम म्हणाले, तू माझीच मुलगी आहेस की नाही याचाच संशय येतो. इतक्यात अर्जुन तिथे आला. ते शब्द ऐकताच तो संतापला. अशा बापाची मुलगी असण्यापेक्षा माझी बहीण कोणाचीही मुलगी असती तर बरं झालं असतं. हे ऐकून शिवराम गप्प झाले. आजी रडत म्हणाली, माझ्यामुळे कोणी घर सोडू नका, मीच निघून जाते. अर्जुन तिला थांबवत म्हणाला, तुम्ही कुठेही जाणार नाही. तेवढ्यात अमित शांतपणे म्हणाला, श्रद्धा, आजींना आपल्या घरी घेऊन चल. श्रद्धाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. ती प्रेमाने आजींना घेऊन निघाली. घरी पोहोचल्यावर मीनाक्षीने आनंदाने आईचं स्वागत केलं. पण अमितलाही त्यांच्यासोबत पाहून त्या आश्चर्यचकित झाल्या. सगळा प्रकार समजताच दोघी मायलेकी एकमेकींना मिठी मारून रडू लागल्या. थोड्या वेळाने अर्जुन आला. नवीन नातू मिळाला म्हणून या जुन्या नातवाला विसरलात वाटतं, तो हसत म्हणाला. त्यांचं बोलणं ऐकून घरातलं वातावरण पुन्हा हलकं झालं. शिवराम यांच्या घरातलं वातावरण पूर्णपणे बदललं होतं. आई घर सोडून गेल्याचा, मुलगा मुलगी विरोधात उभे असल्याचा राग त्यांना होता. पण सर्वात जास्त संताप होता तो अमित आजींना आपल्या घरी घेऊन गेल्याचा. कंपनीनंतर आता त्याने स्वतःचं कुटुंबही हिरावून घेतल्याची भावना त्यांना सतावत होती. सूड उगवण्यासाठी त्यांनी महेशला बोलावलं. महेशने ही संधी साधत त्यांना आणखी भडकवलं आणि नागराजसोबत नवा डाव आखला. दुसरीकडे अमितच्या घरी मात्र आनंदाचं वातावरण होतं. अनेक वर्षांनी मीनाक्षी आपल्या आईसोबत सुखाने राहत होती. शेखरजी, आजी आणि घरातील सगळेच एकमेकात छान मिसळले होते. श्रद्धालाही आजीच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून मोठा दिलासा मिळाला. श्रद्धा आणि अमित यांच्यातलं नातंही हळूहळू सुधारू लागलं होतं. मात्र अमित अजूनही तिच्यावर नवऱ्यासारखं प्रेम व्यक्त करण्यापासून स्वतःला रोखत होता. श्रद्धा त्याच्या मनातलं जाणून घेण्यासाठी नेहमीप्रमाणे त्याला छेडत राहिली. दररोज अर्जुन आणि शारदा आजींना भेटायला येत होते. अर्जुन दिसला की अमितचा चेहरा लगेच गंभीर व्हायचा, म्हणून अर्जुनही जास्त वेळ न थांबता निघून जायचा. श्रद्धाच्या बोलण्याचा परिणाम शेखरजींवरही झाला. त्यांनी मीनाक्षीला कंपनीची जबाबदारी घ्यायला सांगितली, पण तिने नकार दिला. अमित स्वतः कंपनी तिच्या स्वाधीन करेपर्यंत ती कोणत्याही कामात हस्तक्षेप करणार नाही, असा तिचा निर्णय होता. सोमवारी न्यायालयात शिवराम आणि महेश मोठ्या आत्मविश्वासाने पोहोचले. पण सुनावणी दरम्यान अमितच्या वकिलांनी सगळे पुरावे सादर करताच शिवराम यांचा दावा कोसळला. कोर्टाबाहेर अमित हसत त्यांच्या जवळ गेला. महेश पुन्हा धमके देऊ लागला. तेवढ्यात अमितने त्याला गाडीत ओढून चांगलाच धडा शिकवला. यानंतर तो शिवराम समोर उभा राहून म्हणाला, आईच्या सहीची मूळ कागदपत्र आता माझ्याकडे आहेत, त्यामुळे कोणत्याही कोर्टात गेलात तरी काही उपयोग नाही. कंपनीची सर्व कायदेशीर कागदपत्रही माझ्याकडे आहेत
आता शांतपणे उरलेलं आयुष्य जगा. हे ऐकून शिवराम निशब्द झाले. घरी आल्यावर सगळ्यांना ही गोष्ट कळली. मीनाक्षीने अमितला रागावलं, मात्र तो म्हणाला, तुम्हीच कंपनी सांभाळा हीच माझी इच्छा आहे. त्या रात्री अमित उशिरा घरी आला. कामामुळे रात्रभर बाहेर राहिल्याचा राग श्रद्धाच्या मनात होता. तो कितीही आका मारत असला तरी ती मुद्दाम त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहिली. शेवटी अमितच्या डोक्यात एक खोडकर कल्पना आली. त्याने मुद्दाम बोलायला सुरुवात केली. हॅलो निशा, काल रात्रभर माझ्यासाठी काम केलं. तुमच्यासारखा स्टाफ मिळणं म्हणजे भाग्यच. श्रद्धा त्याच्याकडे रागाने पाहू लागली. अमित पुढे म्हणाला, अरे वा, माझ्या ड्रेसिंग सेन्सचं एवढं कौतुक आजवर कुणीच केलं नव्हतं. क्षणात उशी येऊन त्याच्या डोक्यावर आदळली. अमित हसू आवरत पुन्हा म्हणाला, ठीक आहे निशा, ऑफिसमध्ये भेटू. त्यावर श्रद्धा मागून येत त्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाली, चल आता तुला दाखवते खरी मुलगी कोण आहे. अमितही असत तिच्या मिठीत सामावून गेला. तर आजच्या आपल्या भागात एवढंच. यानंतर या कथेचे कदाचित 1 किंवा 2 भाग येतील. त्यानंतर ही कथा संपेल. पण आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. सोबत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईप करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. धन्यवाद.